एसीची एवढी सवय असल्यावर तो येणारच नाही. कोणाला एसीची सवय आहे? सर मी गरीब मजदूर टेक्निशियन हूँ सर. रस्ते पे किधर भी खड़े रह के दिवसभर उभे राहून शॉट लेणारे माणसं आपण. अच्छा, आपने जो लिखा है हमारे लिए, कभी लिखा है एसी वाला कोई लोकेशन? हमेशा तो रास्ते में जाता हुआ जाना पड़ता है. मैं बोलता हूँ प्रोड्यूसर को आपके. असा आवाज येतो बघ. नाही तो वजनामुळे येतो, माझ्या खेळतीचं येणार नाही तुला आवाज. बोलबिडूच्या आजच्या या मुलाखतीच्या भागात म्हणजे खऱ्या अर्थाने भिडू म्हणावं असं व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहे, म्हणजे संजय जाधव. म्हणजे माझी ओळख करून देण्याची फार गरज नाही, पण सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की संजय जाधव म्हणजे महाभारतात ज्याप्रमाणे संजय सगळं महाभारत सांगत होता किंवा संजयच्या डोळ्याने महाभारत बघितलेलं होतं, तसं संजय जाधवच्या कॅमेऱ्याने कित्येक नवीन दिग्दर्शकांनी या चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं की संजय जाधवच्या डोळ्यांनी त्यांनी तो सिनेमा, कॅमेऱ्याने सिनेमा बघितलेला आहे, आपलं स्वप्न साकार केलेलं आहे. आणि त्यानंतर संजय जाधव यांना असं वाटलं की आता आपलं स्वप्न आपण स्वतःच साकार करावं, स्वतःच बघावं, आणि मग त्यांनी स्वतः चित्रपट बनवायला सुरुवात केली. पण या सगळ्या प्रवासात हा सगळा पुढचा प्रवास सगळ्यांना माहिती आहे. त्याच्या आधीचा प्रवास की संजय जाधव या क्षेत्रात नेमके कशामुळे आले किंवा संजय जाधव या क्षेत्रात येताना त्यांनी काय काय संघर्ष केला किंवा या क्षेत्रात येण्यासाठी इतर सगळी जी आपल्यासारखी तरुण मंडळी आहेत त्यांनी त्यांच्याकडून काय काय समजून घेतलं पाहिजे याविषयी आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. तर संजय जाधव, तुमचं मनापासून स्वागत. तुम्ही माझ्याबद्दल इतकं चांगलं बोललात सर, हेच मला. नाही, मी माघारी चांगलं बोलत असतो. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा कॅमेरा हातात घेतला तेव्हा असं वाटलं होतं का की आपण कधीतरी भविष्यात सिनेमॅटोग्राफर होणार आहोत, व्हायचं आहे? ॲक्च्युली झालं कसं सर, म्हणजे मी ॲक्टिंग करायचो छोट्या छोट्या नाटकांमधून, ॲमेचर थिएटर करायचो, एकांकिका स्पर्धा, आणि तर तेव्हा कधी असं वाटलं नव्हतं मला की मी कॅमेरामॅन होईन नो. आणि एक दिवस अशीच मला संधी आली की एका टेलिव्हिजन सिरियलमध्ये एक छोटासा रोल होता. तर मला आमचा जो मित्र आहे ढबू किरकिरे म्हणून, स्वानंद किरकिरेचा काका, तर तो एका सिरियलचं प्रोडक्शन बघतो आणि तो मला म्हणाला की त्याला एक रोल दूंगा मैं. तर मी गेलो. तर मी SL स्टुडिओला शूटिंग होतं मुंबईला, आणि झालं असं की त्याच्या आधी ना मी खूप वाचलं होतं की मोठमोठ्या लोकांचे इंटरव्ह्यूज, की स्टुडिओमध्ये एंटर केल्यावर ना मला असं सेल्युलॉइडचा वास येतो आणि तो वास मला खूप ओव्हरवेल्म करतो. तर मी स्टुडिओमध्ये एंटर झाल्यावर मला एक तर सेल्युलॉइड काय ते माहिती नव्हतं, तर त्याचा वास कसा माहिती असणार. तर मी आपला वास घ्यायचा प्रयत्न करत होतो, पण तो SL स्टुडिओ आहे ना तो अगदी समुद्राला लागून आहे, जिथे मुंबई संपते आणि बाकी सगळेच वास. तिथे कोळीवाडा आहे, तिथे सुकं फिश वगैरे सगळं असतं, आणि तर त्याचाच वास जास्त येत होता. तर मला वाटलं की आधी हा सेल्युलॉइडचा वास असेल. पण मी गेलो, गिरीश घाणेकर ते सिरियल डिरेक्ट करत होते, आणि फर्स्ट थिंग ही सेड की नाही, ही इज नॉट फिट फॉर द कॅरेक्टर. सो मला माहिती नव्हतं की आयुष्यात पुढे खूप रिजेक्शन्स बघायचे आहेत, पण सुरुवातच रिजेक्शन. पण तेव्हा पण मी म्हटलं की सर मला शूटिंग बघू तर द्याल का. आणि मी शूटिंग ज्यावेळी बघायला लागलो त्यावेळी एक माणूस तिथे होता, त्याला सगळेजण विचारत होते की दादा चाय लेंगे, दादा कॉफी लेंगे, दादा मैं इसको इधर रखूं, दादा मैं इधर ठीक हूँ. तर मी डबूला विचारलं की ये बंदा कौन है जिसको सब लोग पूछते हैं. ही सेड वो कॅमेरामॅन आहे, आणि व्हेरी स्टायलिश, यू नो, कार्गो ट्राउझर, हातात सिगरेट, हॅट, गळ्यात मीटर. तर मी मनाशी ठरवलं की बॉस अपने को कॅमेरामॅन बनने. काही दिवसांनी, काही वर्षांनी असं झालं पाहिजे की मी सेटवर असेल आणि प्रत्येकजण मला विचारेल दादा इसको इधर रखो, दादा ये ठीक करूँ, दादा वो ठीक करूँ, दादा आपको चाय चाहिए. सो दॅट इज हाऊ आय स्टार्टेड. म्हणजे मी त्याच्या आधी माझं केमिकल इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं होतं, पण मला ॲक्टिंग करायची होती. यु नो, माझी आई शिक्षिका होती,
त्यामुळे आईचं असं म्हणणं होतं की माझा शिक्षिकेचा मुलगा इंजिनियर किंवा डॉक्टर झाला पाहिजे. सो आय बिकेम इंजिनियर. मी इंजिनियर झाल्यावर आईला सांगितलं की मला ॲक्टिंग करायची आहे. पण त्या दिवशी मला असं वाटलं की मला कॅमेरामॅन व्हायचं आहे. आणि ऑफकोर्स माझा निर्णय फार घरात कोणाला पटला नाही, कारण आत्ता तुला इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं आहेस आणि मग आता तू ॲक्टिंग करणार आहेस, करणार होतास, आणि मग आता तू कॅमेरामॅन होणार आहेस. बट समाव माझ्या वडिलांना असं वाटलं की सर यार प्रयत्न तर करूया. माझे वडील बँकेत होते सर, बँक ऑफ बरोडामध्ये. आणि वडिलांची सॅलरी होती 2,000 रुपये. आमच्या घरात आईची सॅलरी होती 1,500 रुपये, वडिलांची सॅलरी 2,000. आमच्याकडे फार पैसे नव्हते, पण तरीही वडिलांनी मला एक त्यावेळी कॅमेरा घेऊन दिला, पेंटॅक्स K1000. अजूनही आहे तो कॅमेरा माझ्याकडे. आणि त्यावेळी कसं व्हायचं ना, मी कॅमेरा तर आला माझ्याकडे, 20,000 रुपयाचा कॅमेरा होता सर. आणि 20,000 रुपयासाठी वडिलांनी लोन घेतलं होतं त्यावेळी, मला अजूनही आठवतं. कारण तेवढे पैसे नव्हते आमच्याकडे. आणि मला आप्पांनी सांगितलं होतं की मी लोन काढतोय तुझ्यासाठी, कारण तुला कॅमेरा शिकायचा आहे. आणि कॅमेरा आल्यानंतर तो पहिला रोल त्यावेळी कोडॅकचा मिळायचा. तर 36 फ्रेम्स त्याच्यात असायचे, 36 शॉट्स असायचे. तर मला असं वाटलं की तो रोल आपल्याला टाकायचा असतो आणि कॅमेरा बंद करायचा असतो. आणि मी तसा रोल टाकला मध्ये आणि मी शूट करत होतो. 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, मी जवळजवळ 400च्या वरती फोटो काढले, तरी तो रोल संपेना. तर मला कळलं नाही की एक्झॅक्टली झालं काय. सो फायनली मी खूप डेअरिंग करून तो उघडला, तर तो रोल लोडच झाला नव्हता. तर ते जे 400 फोटो होते, जे ऍक्च्युली आयकॉनिक फोटोग्राफ्स होते माझ्यासाठी, ते सगळे वेस्ट गेले होते. देन आय रिअलाइज की अरे याच्यात लोड करायला लागतो. सो तिथून माझी सुरुवात झाली ऍक्च्युली. आणि आय रिअलाइज की मला शिकणं गरजेचं आहे. असं हातात कॅमेरा आला म्हणून मी कॅमेरामॅन आणि मी फोटोग्राफर होऊ शकत नाही. देन आय स्टार्टेड रीडिंग बुक्स. आणि त्यावेळी जस्ट माझं कॉलेज संपलं होतं, अभ्यासाची तशी आवड होती मला. सो आय स्टार्टेड रीडिंग बुक्स. आणि झालं सर मी ना त्यावेळी मला माहिती नव्हतं की फोटोग्राफी शिकण्यासाठी कोणती पुस्तकं वाचायला पाहिजे. सो मी रॅन्डम जी मिळतील ना, म्हणजे त्यावेळी मला असं वाटतं अजूनही मिळतात फाउंटनला आणि रस्त्यावर पुस्तकं मिळतात, खूप जाडी जाडी पुस्तकं मिळतात. तर इथे ती जाडी पुस्तकं मला जरा फॅसिनेशन होतं. पुस्तक जाड असलं की जरा असं वाटतं ना आपण इंटेलेक्च्युअल. तर मी तसं, पण ती ग्रीक फोटोग्राफी पासून सगळी पुस्तकं होती, मी ती वाचली. बऱ्याच वेळा काय व्हायचं की इंग्लिश ते कळायचं नाही, पण तुम्हाला इंग्लिश कळायचं नाही म्हणजे तुम्ही अर्ध तर इंग्रजीतच बोलता, हिंदीतच बोलता, सिनेमे इंग्रजी हिंदीत असं. पण मी तुम्हाला सांगू, मी आत्ता इंग्लिश बोलतो. म्हणजे मला मध्यंतरीच कोणतरी आय थिंक कोणतरी मला म्हणालं की अरे सर यू स्पीक इम्पेकेबल इंग्लिश. तर मला माझाच खूप अभिमान वाटला. ऍक्च्युली सर मी खरं सांगू, मी मराठी मीडियममधनं शिकलेला मुलगा आहे. पण हे खरं बोलतोय ना म्हणजे? हो, मी खरं सांगतो, मी मराठी मीडियममधनं शिकलेला मुलगा आहे. आणि झालं कसं की जेव्हा मी फिल्म इंडस्ट्रीत एंटर केलं ना, त्याच्यानंतर पण माझं आय एम बॉर्न अँड ब्रॉट अप इन सिंधी कॅम्प ठाणा. ओके. सो हिंदी मला अवेअरनेस होता, सिंधी मला खूप चांगलं कळतं, मराठी मला बोलता येतं. पण इंग्रजीचा ना एक कॉम्प्लेक्स होता, सतत कॉम्प्लेक्स होता इंग्रजीचा. आणि एका पॉईंटला आय रिअलाइज की जर मला इंग्रजी आलं नाही तर माझा लॉस आहे. आणि त्याच्यानंतर आता खूप हे खोटं वाटतं कदाचित, पण सर मी विकत घेऊन रोज न्यूजपेपर वाचायचो आणि मी मोठ्याने वाचायचो. ओके. फॉर्च्युनेटली माझी गर्लफ्रेंड जी आता माझी बायको आहे प्रमिता, शी इज फ्रॉम इंग्लिश मीडियम आणि शी इज पंजाबी. सो शी यूज टू इम्प्रूव्ह माय ॲक्सेंट्स अँड प्रोनाऊन्सिएशन्स. आणि मला अजूनही फार खूप चांगले प्रोनाऊन्सिएशन्स येत नाही, पण मला आता एवढी चांगली ऍक्टिंग येते की तुम्हाला वाटेल की माझं इंग्लिश कमाल आहे. नाही, पण तुम्ही तर आहेच आहे. आणि मला अभ्यासच असं वाटलं होतं 100%. कारण पण बायका बोलल्यावर माणसाला ऐकावंच लागतं. म्हणजे इंग्रजीत बोलत असतील तर ते समजून घ्यायला जास्त अभ्यास केला. पण पुस्तकांचा विषय होता की जी फोटोग्राफीची पुस्तकं वाचली. तर मी त्यावेळी ती फोटोग्राफीची पुस्तकं वाचली आणि खूप वाचली पुस्तकं. खरं तर त्यावेळी काहीच कळायचं नाही. आणि फोटोग्राफी इज वन सब्जेक्ट ना की जर तुम्हाला आवड नसेल तर तुम्हाला त्यातलं काही कळू शकत नाही. तर एकतर ती आवड निर्माण होणं
आणि सेकंडली मोस्ट इम्पॉर्टंट की मला हे येत नाही आणि मला हे शिकायचं आहे. ही इच्छा असणं खूप महत्त्वाचं असतं. पण मला मला आवड नव्हती, पण मला इच्छा खूप होती की मला कॅमेरामॅन व्हायचं. आणि मी ते खूप वाचत होतो, मला काहीही कळत नव्हतं. त्याच्यानंतर असं झालं की मला जे आमच्या ठाण्यातलेच काही सिनियर ॲक्टर्स होते, मग उदय सबनीस म्हणा किंवा नंदकुमार लबडे म्हणा. सो उदय सबनीस आणि नंदू लबडे हे दोनच ठाण्यातले असे ॲक्टर्स होते जे मुंबईत जाऊन काम करत होते. ओके. सो त्यातला नंदूदादाने मला सांगितलं की तू तोपर्यंत ना कोणाला तरी असिस्ट कर, डिरेक्शनमध्ये असिस्ट कर. देन आय स्टार्टेड असिस्टिंग कुमार सोनी. त्यांच्या 2 सिनेमाला मी असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केलं. आणि मी क्लॅप द्यायचो त्या सिनेमाला. सो क्लॅप देणं ना सर, ही एक वेगळी कला आहे. आणि क्लॅप देणं इज व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर ऑफ फिल्म मेकिंग. म्हणजे आमच्यासारख्या माणसाला असं वाटतं का तो आवाज करतोय खाटकन म्हणजे त्याचं काय कारण असतं नाही, म्हणजे ऍक्च्युली त्या एका प्रोसेसवर खूप साऱ्या गोष्टी डिपेंडेंट असतात. कारण काय होतं की आपण अख्खी फिल्म शूट करतो, शॉट बाय शॉट असे खूप शूट करतो. आणि त्याच्यानंतर ज्यावेळी ते एडिटरकडे जातं फुटेज, त्यावेळी त्याला फक्त तो एकच आधार असतो, ती स्लेट आणि तो आवाज. साऊंड. सो विच इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर. आणि क्लॅप देणं ही ॲक्च्युली एक कला आहे. पण त्यावेळी मला ते कळायचं नाही आणि मी खूप शिव्या खाल्ल्या त्यावेळी क्लॅप देताना. पण मला आता ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम ज्यावेळी मी सगळ्या गोष्टीकडे असा मागे वळून बघतो ना, तर मला असं वाटतं की ही प्रत्येक गोष्ट आहे ना, ही एक इन्व्हेस्टमेंट आहे. कारण तुम्हाला हे शिकल्याशिवाय तुम्ही जर पुढे पाऊल टाकलं ना, तर तुम्हाला पुढचं फिल्म मेकिंग नाही कळत. म्हणजे आता मी बरेच डिरेक्टर्स बघतो जे कोणाला असिस्ट करत नाही आणि ते डिरेक्टर होतात, बिकॉज दे फील मोस्ट ऑफ द टाइम प्रोड्युसर्स डिरेक्टर होतात. बरोबर. की ते एक फिल्म प्रोड्यूस करतात आणि मग त्यांना असं वाटतं की अरे डिरेक्टर का जॉब इझी आहे, मग ते पुढची फिल्म डिरेक्ट करायला लागतात आणि मग ते डिरेक्टर बनतात. पण ते डिरेक्टरची खुर्ची असल्यामुळे तो घोळ आहे. आपल्याकडे खुर्ची असली की प्रॉब्लेम होतो, सगळ्यांचं लक्ष तिकडे पण असतं. ऍक्च्युली मला असं वाटतं की डिरेक्टर होण्यासाठी ना खूप त्याच्या पायऱ्या आहेत ना, त्या सगळ्या पायऱ्या चढणं खूप गरजेचं आहे. सो सिमिलरली क्लॅप देणं. सो मी क्लॅप देत होतो आणि ते क्लॅप देताच मग मला फोटोग्राफी पण शिकायचीच होती. आणि मग त्यावेळी आय स्टार्टेड मेकिंग माय कॉन्टॅक्ट्स. आणि मग उदय सबनीस मला एकदा विनय आपटे सरांच्या सेटवर घेऊन गेला फिल्मिस्तानला. आणि तिथे शर्माजी म्हणून कॅमेरामॅन होते, आता ते नाही आहेत, व्हेरी सिनियर कॅमेरामॅन. तर मी त्यांना भेटलो आणि मी त्यांना सांगितलं की मला असिस्टंट कॅमेरामॅन व्हायचं आहे. सो ही सेड आप कौन सा कॅमेरा यूज करते फोटोग्राफी के लिए, स्टिल फोटोग्राफी के लिए. सो आय सेड पेंटॅक्स K1000. मला जाम असं वाटतं की मला जाम, पण बहुतेक त्यांना कळलं होतं माझा कॉन्फिडन्स. देन ही सेड की लाइट्स कौन सी यूज करते हो. तर मी म्हटलं की वो अम्ब्रेला वाले लाइट्स होते ना, वो यूज करता हूँ. देन ही आस्क्ड मी की प्रोलिन क्रोम यूज करते हो या एलिन क्रोम यूज करते हो. आता मला या दोन्हीची नावं माहिती नव्हती. तर मी म्हटलं नहीं सर, मेरे को ऐसा मालूम नहीं. आणि ही सेड अरे आप खुद को फोटोग्राफर बोलते हो, आपको लाइट्स कौन से यूज करते मालूम नहीं. आणि आय फेल्ट व्हेरी बॅड. म्हटलं नाही बस, फक्त पुस्तक वाचून नाही होणार, आपल्याला ह्या पण गोष्टी कळल्या पाहिजे. आणि देन आय स्टार्टेड नोटिसिंग एव्हरीथिंग. म्हणजे राईट फ्रॉम लाईट्सचा ब्रँड कोणता आहे, लाईटचं नाव, कोणत्या लाईटला काय म्हणतात पासून ते कोणत्या लेन्सला काय म्हणतात, कोणत्या कॅमेराचे टाईप्स, हे सगळं मी ॲक्च्युली वाचायला लागलो. मला असं वाटतं की प्रत्येक वेळी मी जरा धक्के खाऊनच शिव्या खाऊनच शिकलोय. पण आता मागे वळून बघतो तेव्हा असं वाटतं की बरं झालं मी शिव्या खाल्ल्या, कारण अदरवाईज ना ते इथपर्यंत लागलं नसतं आणि मग कदाचित मला तेवढं नॉलेज आलं नसतं. म्हणजे आता मी ज्यावेळी स्वतः म्हणतो, मी बऱ्याच इंटरव्ह्यूजमध्ये पण म्हणतो की व्हॉट इज सो स्पेशल अबाउट मी, तर मी कोणत्या दगडाला पण सुंदर दाखवू शकतो. सो हा माझा ओव्हर कॉन्फिडन्स नाही, हे माझं कन्व्हिक्शन आहे असं मला वाटतं. हा माझा अभ्यास आहे की माझे बेसिक्स खूप क्लीन आहे. राज कपूरची गोष्ट मला आठवते की राज कपूर पण क्लॅप द्यायचं. मला वाटतं केदार शर्मा किंवा कुठले तरी असेच डिरेक्टर होते मोठे. तर क्लॅप देताना राज कपूरची सवय काय होती की अंगात ती मस्ती होतीच ना, अभिनय करायचा आहे,
तर तो क्लॅप देताना सुरुवातीला तो कॅमेऱ्यात राज कपूर असे बघायचे आणि मग ते क्लॅप द्यायचे म्हणजे स्वतः. तर ते केदार शर्मांनी त्यांना शिव्या देऊन तिथून हाकलून दिलं होतं की तुझी लायकी नाही, तू मध्ये तोंड नाही, तो असिस्टंट आहे. तर तिथे राज कपूरने ठरवलं की मला हिरो व्हायचं, मी हिरो होणार आणि मी कॅमेरासमोर माझ्यासमोर क्लॅप दिली जाणार. तर ती एक राज कपूरचं आम्हाला समजू शकतं, म्हणजे राज कपूरचं माहिती आहे. संजय जाधव मध्ये मध्ये अभिनय करण्याचं जे काय याच्या मागं कुठला अपमान, याच्या मागे नाही याच्या मागे कुठलाच अपमान नाही सर, हे दबेव आहे मला. हे ऍक्च्युली व्हायचं होतं आपल्याला हे, पण म्हणजे सुरुवात मी तशीच केली होती ना ऍक्टिंग. मी सर 4 चौकी नावाचं नाटक होतं चंद्रकांत कुलकर्णी सरांचं, त्यावेळी ते खूप जोरात चाललं होतं. तर त्यावेळी सुनील बर्वेची रिप्लेसमेंट करायचो 4 चौकीमध्ये, आणि मी खूप प्रयोग केले 4 चौकीचे. तर ऍक्टिंग करायचीच होती. पण जेव्हा मी ठरवलं की आता बॉस आपल्याला एक काहीतरी ठरवलं पाहिजे की कॅमेरामॅन व्हायचे, डिरेक्टर व्हायचे की ऍक्टर व्हायचं, आणि त्या दिवसानंतर मी आय स्टार्टेड सेईंग नो टू एव्हरीथिंग फॉर ऍक्टिंग. म्हणजे मला त्याच्यानंतर 4 चौकीच्या खूप प्रयोगांना विचारलं गेलं. त्याच्यानंतर मला खूप एकांकिका स्पर्धांना विचारलं गेलं. आधीच्या एकांकिका राज्य नाट्य स्पर्धा ज्या काही केल्या होत्या त्यासाठी मला विचारलं गेलं. बट आय सेड नो, की मी नाही करणार, कारण मला आता कॅमेरामॅन व्हायचंय आणि माझं ठरलंय मला कॅमेरामॅन व्हायचंय. सो मला असं वाटतं की ते आता झालं ना, मी कॅमेरामॅन झालो. आता कॅमेरामॅन झाल्यानंतर मी डिरेक्टर झालो, मग लोक विसरले की हा कॅमेरामॅन आहे. सो मी म्हटलं आता लोक विसरले तर चला आता ऍक्टिंग करायला काय हरकत नाही. म्हणजे जी सगळं आता आम्ही सगळे मिस केले की पहिले 300-400 फोटो तुमचे आलेच नाहीत. म्हणजे त्याच्यानंतर तुम्हाला कळलं की थोडा लोड घ्यावा लागेल. तर त्या 300-400 फोटोमध्ये किंवा कधीही की असा सगळ्यात बेस्ट फोटो किंवा पहिली आठवण की कॅमेरामॅन म्हणून खरंच मी काही काम केलंय, म्हणजे कॉन्फिडन्स येतो ना माणसाला की आपली फ्रेम बघून. असं कुठलं काम होतं किंवा असं कुठलं? माझ्या मैत्रिणीलाच जस्ट खूप क्यूट मुलगा झाला होता, सो त्याचे फोटो काढायचे, म्हणून मी त्याचे फोटो काढले त्या रोलवर. आणि तो रोल मी नॉर्मल लॅबमध्ये, मी आताच्या जनरेशनला कदाचित कळणार नाही मी काय म्हणतोय, की त्यावेळी रोल लोड करायला लागायचा, त्याच्यानंतर तो अनलोड करायला लागायचा, मग तो लॅबमध्ये द्यायला लागायचा, मग तो वॉश व्हायचा, डेव्हलप व्हायचा, प्रिंट व्हायचा, आणि अशा फोटो लॅब्स असायच्या सगळीकडे. सो मी तसं दिला, आणि झालं कसं की त्यांनी मला फिल्म्स डिव्हिजनमधून तो रोल दिला होता. तो ईस्टमन कलर होता, आणि जी लॅब होती ते नॉर्मल कोडॅकचे रोल डेव्हलप करायचे. तर केमिकलच वेगळं होतं ना. तर सगळे फोटो वॉशआउट झाले ते सर, सगळे फोटो वॉशआउट झाले ते. फक्त एक फोटो ना तो काहीतरी चुकीचा एक्सपोज झाला होता, आणि त्याच्यामुळे तो बऱ्यापैकी त्या मुलाच्या फक्त डोळे आणि लिप्स दिसत होते. पण ही माझी खूप स्ट्रॉंग आठवण आहे की तो फोटो ना माझा चुकला होता आणि तो रोल चुकला होता. तर त्याच्यानंतर म्हणजे वेन आय डिड डोंबिवली फास्ट ॲज अ कॅमेरामॅन, आणि डोंबिवली फास्टमध्ये मी ना डेव्हलपिंगमध्ये खूप एक्सपेरिमेंट केले सर. सो त्याचं रिझन ते आहे की माझं ते डेव्हलपिंग फसलं होतं. सो आय यूज टू रीड लॉट अबाउट डेव्हलपिंग, प्रिंटिंग. मी खूप वाचायचो, आणि त्याच्यातनंच मला ते एका हॉलिवूडच्या सिनेमामध्ये केलं होतं स्किप ब्लिच नावाची प्रोसेस, की एक्सपोज केल्यानंतर तुम्ही डेव्हलपिंगमध्ये एक्सपेरिमेंट करा. आणि सो अकॉर्डिंगली मी डोंबिवली फास्टमध्ये ती एक्सपेरिमेंट केली होती. सो दॅट प्रोसेस हॅड स्टार्टेड फ्रॉम देअर. पण आठवणीत राहील असा शॉट खूपच नंतर आला. तो माझ्याबरोबर झाला होता सर. कसं झालं की मी त्यावेळी असिस्टंट कॅमेरामॅन म्हणून काम करत होतो, आणि नीलाभ कौल नावाचे कॅमेरामॅन आहेत, FTIचेच आहेत. सो लाइटिंग करताना मी खूप कॉन्फिडेंटली लाइटिंग करायचो किंवा ऍक्टिंग करायचो कॉन्फिडेंटली लाइटिंग करण्याची. तर नीलाभ कौल सरांना माझा कॉन्फिडन्स खूप आवडला होता, आणि आम्ही एक फिल्म शूट करत होतो स्पॉट बॉय नावाची. पाशा जंग नावाच्या एक लेडी होत्या, त्या डिरेक्टर होत्या, आणि शी वॉज अ व्हेरी हायपर, व्हेरी अग्रेसिव्ह डिरेक्टर. आणि शॉट असा होता की राजकिरण बसलाय फोरग्राऊंडला, आणि बब्बन खान त्या दरवाजातून येतो. ओके, आणि कॅमेरा इकडे आहे, आणि जसा बब्बन खान येतो तसा कॅमेरा इकडे जातो. ओके, ट्रॉलीवर. इतका सिम्पल शॉट होता. सो नीलाभ कौलला काय झालं मला माहिती नाही. सेट, अरे संजय बैठ जा कॅमेरा पे. आणि अशी संधी
नॉर्मली कोणी सोडत नाही सर. म्हणजे प्रत्येक कॅमेरामॅनच्या आयुष्यात असा दिवस येतो ना, आता प्रत्येकाच्या आयुष्यात असा दिवस येतो की सडनली एक अपॉर्च्युनिटी येते आणि तशी आली आणि मी बसलो आणि मी खूप कॉन्फिडेंटली बसलो कॅमेरावर. आणि त्यावेळी सर डिजिटल नव्हतं, त्यावेळी सगळं फिल्मवर व्हायचं यु नो. सो रील जातो ना, फ्रेम जातात, तर शॉट सुरू झाला आणि प्रत्येक वेळी ना कोणतरी चुकायचं. आयदर बबन खान चुकायचा किंवा ट्रॉलीवाला चुकायचा किंवा बबन खान येताना ते काही कोऑर्डिनेशन व्हायचं नाही. असे 4 टेक झाले सर. आणि तिसऱ्या टेक पासूनच डिरेक्टर साहेबा शी स्टार्टेड स्क्रीमिंग की अरे नीलाम बैठ झाला तू. बट नीलाम वॉज अ पर्सन, ही सेड नहीं संजय करेगा. अरे वा. आणि ही डिड नॉट गेट अप, ही फ्रॉम हिज सीट ही सेड नाही संजय तू करेगा, मेरे को मालूम है. आणि सर तो 5वा टेक ओके झाला, सगळं बरोबर आलं. मला काहीच करायचं नव्हतं, फार फार ऑपरेशन नव्हतं, पण तो 5वा टेक ओके झाला आणि तिथे एक ना वेगळा कॉन्फिडन्स आला की अरे हां हे मी करू शकतो यु नो. सो दॅट वॉज माय फर्स्ट शॉट इन माय लाईफ. मग त्याच्यानंतर खूप कॉम्प्लिकेटेड शॉट्स घेतले सर. म्हणजे मी आज पण येताना मी माझे खूप कॉम्प्लिकेटेड शॉट्स दाखवले यश जाधवला. आयना का बायना नावाचा एक सिनेमा आम्ही केला होता, त्याच्यात एक गाणं केलं होतं आयना का बायना. त्याच्यात एक अख्खा अंतरा आम्ही फक्त असं पॅनिंग असं शूट केलं होतं. सो ते कोणाला नोटीस होत नाही. हा म्हणजे बरेचदा असं वाटतं की असं का करतात ते लोक, सरळ असं दिसतंय काय. असं नाही दिसत. पण असे डिफिकल्ट शॉट नंतर खूप घेतले, पण दॅट वॉज अ फर्स्ट शॉट जो मला अजून हा म्हणजे पहिल्या प्रेमासारखी गोष्ट आहे. म्हणजे नंतर तुम्हाला पुढे काय कॅमेरामॅनच्या आयुष्यात काय होतं ना की अशा गोष्टी पहिल्यांदा ना व्हायचे खूप स्टेप्स असतात. म्हणजे कसं असतं की तुम्ही ज्यावेळी तुमच्या आयुष्यात हातात पहिल्यांदा मीटर येतं, लाईट मीटर. सो ते जवळजवळ तुमच्या पहिल्यांदा तुम्हाला आवडणारी मुलगी तुम्हाला येस म्हणाली आणि शी इज बिकम युअर गर्लफ्रेंड यु नो. वो मला फिलिंग राहत आहे की तुझ्या हातात मीटर आलाय आज. अच्छा ते लाईट मीटर एवढं. हां, बिकॉज त्याच्याशिवाय काहीच कॅमेरामॅन काहीच करू शकत नाही ना. ते लाईट मीटर हातात येणं, कोणीतरी आपल्या हातात देणं किंवा तुम्हाला फोकस पुल करायला सांगणं यु नो. तुम्ही फोकस पुलर म्हणून काम करणं आणि पहिल्यांदा तुम्ही कॅमेराच्या जवळ क्लोजली उभे राहून तुम्ही फोकस पुल करताय. सो हा एक स्वतःसाठी एक सोहळा असतो यु नो, एक रोमॅन्स असतो तो. पहिल्यांदा तो कॅमेराचा रॉड आपल्या हातात येणार. मग तो कॅमेराचा रॉड ज्यावेळी आपल्या हातात येतो ना सर, तर इन्क्लुडिंग मी बरेच जण बघितले की ज्यावेळी तो रॉड हातात येतो ना त्यावेळी असं वाटतं आय एम द किंग ऑफ दिस वर्ल्ड. आणि ऍक्च्युली असं होतं ना की सगळे युनिट तुम्हाला विचारायला लागतं की मैं इधर करू, मैं उधर करू. स्वप्न साकार होतं ना तुमचं. सो तसं होतं. कदाचित ती बॅटन पण असेल की लेगसी असेल की ते मॅरेथॉन मध्ये जशी बॅटन तसं तो पण फील काय असतं तिथे तिथपर्यंत पोहोचणं त्याच्यासाठी खूप पेशन्स लागतो. पण ह्या सगळ्या प्रोसेस मगाशी तुम्ही जे म्हणाल की माझं काम डॉमिनेटिंग वाटतं किंवा डॉमिनंट वाटतं, तर मला असं वाटतं ते तो तुमच्या व्यक्तिमत्वाचा भागही आहेच आहे. म्हणजे तुम्हाला ते हवायुद्यामध्ये हसायला लागले तर अरे नाही ते सगळ्यात जास्त हसतात संजय जाधव. म्हणजे आता हसण्यात पण जर तुम्हाला डॉमिनेट करायचं असेल लोकांना तर अवघड गोष्ट आहे. पण नाही आता तू सगळ्या महाराष्ट्राला माहिती का सगळ्यात जास्त हसणारे संजय जाधव, तर तिथे पण स्पर्धा लावल्यासारखं तुम्ही. पण मुळात ही जी गोष्ट आहे की आपलं काम एवढं ठळकपणे हा एक चांगला भाग आहे स्वभावाचा. पण हे जे प्रयोग आहेत यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रयोग की जो लोकांना कळला नाही पण समाधान देऊन गेला की मी हा सिनेमॅटोग्राफर म्हणून मराठीत पहिल्यांदा केला आहे किंवा मी हा मन लावून केलाय प्रयोग, असा कुठला प्रयोग आहे म्हणजे कुठल्या सिनेमातला आहे? सर मी प्रयोग ज्यावेळी करत होतो म्हणजे अजून खरं सांगतो तर मी ज्यावेळी प्रयोग ते करत होतो ना, फॉर एक्झाम्पल मी जसं डोंबिवली फास्ट, तर डोंबिवली फास्टने ॲक्च्युली माझं आयुष्य चेंज केलं यु नो. त्या दिवशी रिलीज झाला त्या दिवसानंतर खरंच मला एक स्टेटस मिळवून दिलं डोंबिवली फास्टने. पण तरी पण कुठेतरी मला सतत ना कारण काय कॉमन मॅनच्या रिॲक्शन्स आपल्याला कळत नाही, आपल्याला कळतात आपल्या फ्रॅटर्निटीच्या रिॲक्शन्स. बरोबर. आणि एव्हरी टाइम मला हे खूप ऐकायला यायचं की अरे वो बहुत डॉमिनेटिंग सिनेमॅटोग्राफर आहे, वो बहुत डॉमिनेट करतात. आणि मला त्यावेळी कळायचं नाही की अरे मी डॉमिनेट नाही करत आहे यु नो. पण
त्यावेळी कोणतीच गोष्ट समाधान देऊन गेली ना बिकॉज ऑफ दिस. म्हणजे इव्हन जोगवा रिलीज झाला, यु नो, सो जोगवा रिलीज झाल्यानंतर सुद्धा मला फ्रॅटर्निटीमधनं खूप असं बोललं गेलं की बहुत सारा मोमेंट्स आहे, मोमेंट्स का सब्जेक्ट ही नाही आहे. पण त्याच्यानंतर काही वर्षांनी मला ज्यावेळी मला अजूनही आठवतंय, जब्बार पटेल सर मला भेटले होते आणि त्यांनी त्यांच्या असिस्टंट्सना जोगवा मी कसा शूट केला हे त्यावेळी त्यांनी समजावून सांगितलं की ॲक्च्युली जोगवा हा सब्जेक्ट जो आहे तो खूप हार्ड हिटिंग होऊ शकतो ॲज अ सिनेमॅटोग्राफर, खूप रिअल होऊ शकतो, पण संजयने तर खूप सरियल लेवलला शूट केलं. यु नो, एक वेगळी लव्ह स्टोरी त्याने शूट केली. मला अजूनही आठवतं यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आम्ही भेटलो होतो आणि त्यांच्याबरोबर त्यांचे असिस्टंट होते आणि त्यांनी माझी ओळख अशी करून दिली होती. सो आय फेल्ट सो नाईस की ॲटलिस्ट कुणीतरी आपलं दखल घेत आहे. पण असे खूप शॉट लोकांना आठवतात. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की दखल घेतली नाही, पण खूप सामान्य प्रेक्षकांना अशा खूप गोष्टी आठवत असतात, पण त्यांना तो ॲक्सेस नसतो. म्हणजे त्यांनी कुणाला सांगायचा हा मुद्दा असतो. तर बरेच लोक आपापल्या परीने चर्चा करत असतात एकमेकांमध्ये. असं फक्त सिनेमातल्या लोकांना असं वाटत असतं की अरे लोकांनी दखलच घेतली नाही. म्हणजे असं नसतं. ते बिचारे त्यांच्यात चर्चा करत असतात. त्यांच्याकडनं ऑफकोर्स आणि ह्याच्यावर खूप लोक बोलले जोगवातल्या फ्रेम्सवर किंवा खूप लोक बोलत असतात, सातत्याने लिहित असतात. आणि मुळात काही माणसांना प्रतिक्रिया देताना लोकांचं गोंधळ तुमच्या सारख्या माणसावरती होतो. कारण माणूस एकच एक काम करत असलं तर त्याला प्रतिक्रिया देता येते. तो अभिनय पण करतोय, डिरेक्ट करतोय, निर्माता पण आहे, तो मध्ये डान्स पण करतोय, तर मग त्याला अरे नेमकी कशाची प्रतिक्रिया द्यायची, मग ते जरा राहून जातात. पण खरोखर सिरियसली लोक बोलतात त्याच्याबद्दल. पण मला ह्या सगळ्या प्रयोगाच्या दरम्यान असं वाटतं की यश मिळवायच्या आधी, की जेव्हा सुरुवात होती कॅमेरामन म्हणून, की जेव्हा सुरुवात केली छायाचित्रणाची, त्यावेळेस काय अनुभव आले? म्हणजे सुरुवात कॅमेरामन म्हणून किंवा एस्टॅब्लिश होत असतानाची. माझा साधा किस्सा मी तुम्हाला सांगतो की आभाळमाया नावाची सिरियल मी शूट करतो. आणि कसं झालं की तोपर्यंत डेली सोप ना असं कुठेच नव्हतं. कारण आभाळमाया माझ्या मते एक दामिनी नावाचा खूप मोठा डेली सोप झाला होता दूरदर्शनवर. आणि आभाळमाया मला असं वाटतं की मराठीतला पहिला डेली सोप होता जो प्रायव्हेट चॅनल आणि सगळं सॅटेलाइट चॅनलवर येतो. तर मला तर कन्सेप्टच माहिती नव्हती डेली सोप. पण मी विनय आपटे सर डिरेक्टर होते आणि मी कॅमेरामॅन होतो त्याचा. सो त्यावेळी मी जो टेलिव्हिजन शूट करायचो ॲज अ कॅमेरामॅन, सो आम्ही 3 दिवसात एक एपिसोड, 4 दिवसात एक एपिसोड, इतकं फुरसतमध्ये काम करायचं. म्हणून आजही आठवण काढतात आभाळमायाची. सो कसं झालं की ज्यावेळी तो डेली सोपचं स्ट्रक्चर आलं ना, सो दिवसाला एक एपिसोडचं काम करणं खूप गरजेचं होतं. आणि मला ते कळतच नव्हतं की असं कसं होऊ शकतं यार, काम असं होऊच शकत नाही, यु नो. सो मी माझा वेळ घ्यायचो. सो एक सिच्युएशन अशी आली होती की संजय जाधवला काढून टाकले कारण त्याला हे जमत नाही. हे युनॅनिमसली ठरलं होतं. आणि ऑफकोर्स कोणाचाही दोष नाही याच्यात, बिकॉज फायनली एव्हरीथिंग कम्स डाऊन टू मनी. जर तुम्हाला ते परवडणार नसेल तर बेटर आहे की अच्छे टर्म पे सेपरेट हो जाओ. पण त्यावेळी विनय आपटे इज दी ओनली पर्सन हू स्टूड बिहाइंड मी. म्हणजे जर मला आभाळमायामधनं काढलं असतं ना तर कदाचित मी आत्ता जे बोलतोय सर आणि आता आपण जे डिस्कस करतोय हे कदाचित झालंच नसतं, कारण माझा कॉन्फिडन्स गेला असता. ओके. पण विनय आपटे हा माणूस त्यावेळी उभा राहिला आणि ही सेड स्ट्रॉंगली टू एव्हरीवन की जर ही सिरियल आयकॉनिक बनवायची असेल, जर ही सिरियल लोकांनी बघावी असं तुम्हाला वाटत असेल, ही सिरियल विकली जावी असं वाटत असेल, तर संजय जाधव हा कॅमेरामॅन पाहिजे. आणि सर मी काही ग्रेट करत नव्हतो किंवा मी काही, पण आय डोंट नो समाव त्या माणसाने एक पॅशन बघितलं आणि कदाचित पॅशनपेक्षा कदाचित त्यांना कळलं असेल की जर आता हा हल्ला तर याला परत 4-5 वर्ष लागतील उभं राहायला, यु नो, काही कारण असेल. पण देर वॉज वन पर्सन हू स्टूड बिहाइंड मी. आणि आय एम नॉट सेईंग की आपले वडीलच फिल्म इंडस्ट्रीत पाहिजेत किंवा आपला काकाच फिल्म इंडस्ट्रीत पाहिजे, असं नाही. की तुमच्यामध्ये पॅशन आहे, तुमच्यामध्ये टॅलेंट आहे, तुम्हाला बॅक करायला कोणतरी येतं, ओके, पण ते पॅशन असणं खूप गरजेचं आहे, यु नो. सो हा डेफिनेटली माझ्या सुरुवातीच्या काळात माझा एक्सपिरियन्स होता की तसं जर नसतं झालं, विनय आपटे सर नसते तर कदाचित चित्र खूप वेगळं झालं. म्हणजे आपण त्या स्ट्रगल किंवा तू त्या भागाबद्दल बोलू, पण मी जेवढ्यांदा शूटिंग बघितले किंवा जेवढे कॅमेरामॅन
ते एवढे स्टायलिश का बरं असतात? म्हणजे काय प्रॉब्लेम असतो? म्हणजे त्यांनी टोप्याच घातल्या पाहिजे किंवा त्याचे शूज असे भारी असे किंवा त्याचे कपडे असे की म्हणजे सेटवर सगळ्यात जास्त म्हणजे तू बाकीचे सगळे टेक्निशियन एका कोपऱ्यात म्हणजे त्यांच्या सगळ्यांच्या कपड्यांचा खर्च आणि कॅमेरामॅनच्या कपड्याचा खर्च असा एकच का असतो? म्हणजे नाही सर, मला असं वाटतं की कॅमेरामॅन व्हायला सगळ्यात आधी तुम्हाला डोक्यावर पडणं खूप गरजेचं आहे. कम्प्लीट. तुम्ही नॉर्मली तुम्ही पायावर करता तर याला डोक्यावर असं पडला, ये हिल गया सब कुछ और इसका मग ते व्हिज्युअल्स असे सो पण ते एक राहण्यातच म्हणजे मुळात ती म्हणजे त्याची तक्रार नाही आहे पण ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे एक तर दुसरा महत्वाचा मुद्दा की अर्ध्याच्या वर लोकांनी इंजिनियर असणं पण गरजेचं असतं म्हणजे काय त्याच्यात अडचण नाही, आहे. पण मला असं वाटतं सर, ऑन अ सिरियस नोट कसं आहे ना की सिनेमॅटोग्राफी ही एक अशी कला आहे ज्याच्यात ना तुम्हाला ॲक्च्युली प्रॅक्टिकल लेवलला तुम्हाला लोखंडाशी खेळायचं असतं. ओके, तुमच्या हातात लोखंड असतं, तुम्हाला लोखंड उचलायचं असतं, तुम्हाला वजन उचलायचं असतं, त्यामुळे तुम्हाला मॅनली असणं खूप गरजेचं असतं आणि ॲट द सेम टाईम ना तुमचे डोळे, तुमची नजर, तुमचं विजन ॲस्थेटिकली खूप नाजूक असणं खूप गरजेचं असतं. तुम्हाला ना तुमचे डोळे खूप सेन्सिटिव्ह असणं खूप गरजेचं असतं कारण सिनेमॅटोग्राफी करताना काय होतं, सी इट इज नॉट फोटोग्राफी सर, इट इज अ सिनेमॅटोग्राफी, इट इज मुव्हिंग फोटोग्राफी, यु नो. तर त्या मुव्हिंग फोटोग्राफीमध्ये खूप गोष्टींना पटापट निघून जातात. युअर आईज शुड बी सो सेन्सिटिव्ह की कुठे शॅडो आला, कुठे काय दिसलं, एखादा लाईट दिसला का, एखादा कटरस्टँड दिसला का, कोणतरी मागे अनवॉन्टेड माणूस दिसला का, हे इतकं सेन्सिटिव्ह असणं पण खूप गरजेचं असतं. सो मला असं वाटतं की ती सेन्सिटिव्हिटी अँड दॅट मॅनलीनेस आपण म्हणू, सो याचा खूप चांगलं कॉम्बिनेशन आहे. म्हणजे मलाही आत्ता सुचलंय तुमची जी हा मग मला इथं असं एक मस्त एक्सक्यूज सापडलंय असं वाटलं मला. एक राहून राहून विचारावं असं वाटतं की मध्ये एक असा काळ होता की जेव्हा तुम्ही सगळ्या मित्रांना फोन करून सॉरी म्हणाला होतात म्हणजे ठेवून हा काय प्रकार होता म्हणजे? सर कसं झालं, मला असं वाटलं की मी खूप लोकांना दुखावलं, पण हे रिअलायझेशन मला केव्हा झालं, ज्यावेळी ना मी चेकमेट नावाचा माझा पहिला सिनेमा केला आणि तो सिनेमा शूट झाला आणि त्याच्यानंतर तो बंद पडला आणि जो एक माज होता ना, एक कॅमेरामॅनचा माज, एक फिल्म मेकरचा माज, तो हळूहळू हळूहळू गळायला लागला की नाही होऊ शकत. आणि पहिली फिल्म आपली ही लिटरली युअर फर्स्ट बेबी, यु नो, आणि विच इज नॉट हॅपनिंग. सो खूप म्हणजे मी सगळं करून बघितलं. म्हणजे मी तुम्ही विश्वास नाही ठेवणार, पण मी रस्त्यावर जे पोपटाला घेऊन ज्योतिष बघतात ना, मी त्यांनाही माझी कुंडली दाखवली आहे. पण एव्हरी वन यूज टू टेल मी की तुमचं काय होऊ शकत नाही, या फिल्मचं काय होऊ शकत नाही. आणि ना मी रिअलाइज केलं की असं नाही होऊ शकत. मी असं काहीतरी केलं असेल ज्याच्यामुळे मला हे सगळं भोगावं लागतं, यु नो. कारण प्रत्येकजण मला नाही म्हणतोय, प्रत्येकजण मला, कोणी माझ्यासाठी उभं राहत नाही. आणि मग मी असं काय केलं असेल असा मी विचार करायला लागलो. आणि मग मी सर तासन तास असा कुठेतरी सी फेसवर जाऊन बसायचो, कुठेतरी एकटा जाऊन बसायचो, मी कोणाशी बोलायचो नाही. आणि नॉर्मल कोणी बोललं ना तरी मला असं वाटायचं की हा मुद्दा म्हणून मला ना तोच विषय काढतो आणि मला चिडवायचा प्रयत्न करतो. एक जजमेंटल होतो ना आपण. सो मी स्वतःशीच बोलायला लागलो. अँड देन आय स्टार्टेड रिअलायझिंग की मी खूप मिस्टेक्स केल्या आयुष्यात, मी खूप लोकांना दुखावलं. आणि जेव्हा मी हा विचार करायला लागलो तेव्हा हळूहळू नावं डोळ्यासमोर यायला लागले की अरे मी त्यावेळी याला पण असा याच्याशी पण असा वागला. म्हणजे बऱ्याच वेळा तर असं झालं होतं सर की माझ्याकडे प्रोजेक्ट्स आले होते की तुम्ही करा हे प्रोजेक्ट, मी ते केले नाहीत कारण तो माझा माज होता. ओके, पण त्यावेळी तो प्रोजेक्ट मी करणं खूप गरजेचं होतं कारण त्याच्यावर त्या माणसाचं भवितव्य अवलंबून होतं. पण त्यावेळी मी नव्हता केला तो प्रोजेक्ट. ओके, आता माझा प्रोजेक्ट होत नव्हता आणि पीपल वर सेइंग नो टू मी आणि माझं भवितव्य त्याच्यावर अवलंबून होतं. सो मी असा एक खूप विचार करायला लागलो अँड देन आय स्टार्टेड रिअलायझिंग की नाही यार मी खूप चुका केल्या. मी आणि ती माणसं ॲक्च्युली त्याच्यानंतर माझ्या आयुष्यात परत कधी आलीच नव्हती. त्यांचं खूप छान चाललं होतं, बट मी नावं लिहून काढली ती आणि त्यांचे नंबर मिळवले आणि आय सेड की सॉरी तो बोलणे मी काय जाता यार, सॉरी तो बोलते. आणि मग देन आय स्टार्टेड कॉलिंग एव्हरीवन, मीटिंग एव्हरीवन, ज्यांना मी दुखावलं जितकं पॉसिबल झालं माझ्याने. आय एम शुअर मी त्याच्यापेक्षा जास्त लोकांना दुखावलं असेल,
कदाचित ते मला भेटले नाहीत किंवा कदाचित मला जो रिअलाइज नाही झाले की मी त्यांना दुखावलंय, कळत न कळत झालं असेल किंवा आता मला लक्षात येत नाही. पण त्यावेळी मी जी मला आठवली त्या सगळ्या लोकांना भेटून फोन नंबर त्यांचे मिळवून किंवा फोन करून मी त्यांना सॉरी बोललो होतो. बिकॉज ये हर एक के साथ हो सकता है. आणि म्हणजे आता सर ॲट दिस जंक्शन ऑफ माय लाईफ आय हॅव रिअलाइज की नथिंग इज परमनंट, यु नो, की सब कुछ चेंज होऊ शकतं. की तुम्हाला असं वाटतं एक फिल्म तुमची सक्सेसफुल झाली, तुम्हाला असं वाटतं की यू आर द किंग ऑफ दिस वर्ल्ड, यु नो, आणि कधी ते सगळं विश्व चेंज होतं आणि अगेन यू आर बॅक टू स्क्वेअर वन. हे तुम्हालाही कळत नाही. म्हणजे इट इज आय कॅन टॉक ओनली अबाउट करिअर, यु नो, आयुष्यात पण हे डेफिनेटली होतं. आणि ऑफकोर्स हे सांगणारा मी कोणी तत्ववेत्ता नाही, पण ॲज फार एज माय करिअर इज कन्सर्न आय हॅव रिअलाइज की नथिंग इज परमनंट. इथे एक दुनियादारी सक्सेसफुल झाला म्हणून असं होऊच शकत नाही की नाव यू आर द किंग ऑफ दिस वर्ल्ड. जेव्हा परत तुमची नवीन फिल्म त्यावेळी तो शुक्रवारच तुमची डेस्टिनी ठरवतो. मागचं सगळं तुमचे नथिंग इज परमनंट म्हणजे काही चेंज होऊ शकतं इथे, तर म्हणजे पुन्हा ॲटिट्यूड येऊ शकतो. हा नाही येऊ शकतो सर, पण आता वन हॅज टू बी केअरफुल. म्हणजे सिरियस नोट, वन हॅज टू बी केअरफुल. पण तसा काय ॲटिट्यूड येणं ही पण एक चूक आहे ना. नाही, पण ती मला खूपच आवडली गोष्ट, म्हणजे सगळ्यांना सॉरी म्हणणं. खरं तर आपल्याला ही जाणीव होणे हीच फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे माझ्यासारखा माणूस असतं, मी आत्ता तो विचार करत होतो की माझा एखादा सिनेमा अडकला असता लिहिलेला किंवा काय, तर मी माझी कुंडली घेऊन नसतो गेलो पोपटाकडे, मी निर्मात्याची कुंडली घेऊन गेलो असतो आणि त्याला म्हणलं असं उड, पोपटाला उड म्हणा, हे काही होणार नाही. तर मी सॉरी विरी आपण म्हणलं असतो का, की मला आत्ताही तो विचार म्हणजे म्हणण्याचा सुद्धा मी विचार करतो, पण तुम्ही ते मोकळे झाला सॉरी म्हणून, ही फारच मोठी गोष्ट आहे. म्हणजे कुठलाही प्रोजेक्ट असला किंवा कुठलंही मी आत्तापर्यंत बघितलं की संजय जाधव कुठल्या सेटवर किंवा मित्राच्या सेटवर गेले किंवा आत्ता आपण शूटिंग करतोय तर इथे पण कॅमेराचं एक्सपोजर आणि या सगळ्या गोष्टीत लक्ष आहेच आहे. तर म्हणजे ही एक फार चांगली गोष्ट मला वाटते. पण याबरोबरची सगळ्यात संजय जाधव या नावासोबत मला ज्या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात, म्हणजे आपण बोलतोय ते फक्त संघर्ष या गोष्टीबद्दल बोलतोय, पण ज्या गोष्टी बोलल्या पाहिजेत की खरं तर जे सिनेमे दिग्दर्शित केले ते सगळे वेगवेगळ्या जॉनरमधले किंवा त्याच्यातले विषय, त्याच्यातली ट्रीटमेंट ही नेहमी वेगळी होती. मला ही सगळ्यात आवडती गोष्ट किंवा सगळ्यात आवडता सिनेमा चेकमेट सारखा आहे. म्हणजे संजय जाधवची ओळख खरं तर दुनियादारी आहे, पण चेकमेट हा सिनेमा खरं तर मला वाटतं जास्तीत जास्त लोकांपर्यंत अजूनही जात राहायला पाहिजे किंवा तो बघायला पाहिजे सिनेमा. पण हे असे प्रयोग, चेकमेट सारखा प्रयोग असेल किंवा दुनियादारीतला तो जो शॉट आहे की ज्याच्यात वय अगदी दिसतं वेगवेगळ्या झोनमध्ये, तर या प्रयोगांबद्दल आपण बोलबिडूच्या प्रेक्षकांना सांगितलं पाहिजे. सुरुवात आपण चेकमेट पासून करूया सर. चेकमेट ऍक्च्युली खरं सांगायचं तर प्रत्येक कॅमेरामॅनला आवडेल असा जॉनरा होता चेकमेट. की स्टायलाइज पण होता, थ्रिलर पण होता आणि पंची डायलॉग्स पण होते आणि स्क्रीन प्ले पण तसा. तर खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट होता, इंटरेस्टिंग सिनेमा होता. चेकमेट मध्ये 2-3 गोष्टी मी केल्या होत्या. सो चेकमेटची जी गोष्ट आहे तर ती गोष्ट अशी आहे ना, तो खेळ आहे आणि तो खेळ प्रत्येक जण एकमेकांबरोबर खेळतो. सो व्हॉट आय थॉट ॲज अ मेकर की ज्यावेळी एखादा गेम येतो, एखादा स्पोर्ट येतो, त्यावेळी युनिफॉर्म असतो. मग तो युनिफॉर्म कोणताही असेल. सो मला असं वाटलं की आपण 3 कलर्स ठेवूया, ओके, आणि त्या 3 कलर्समध्येच आपण कॉस्ट्युम्स करूया. सो देर इज व्हाईट, देर इज रेड, देर इज ब्लॅक. या 3 कलर्समध्येच अख्खी चेकमेटची गोष्ट आहे. म्हणजे प्रत्येक वेळी प्रत्येक सीनमध्ये कॅरेक्टर या 3 कलर्समध्येच दिसतात आपल्याला, ओके, बाकी कोणत्याच कलर्समध्ये दिसत नाही. दिस इज वन थिंग. सेकंडली चेकमेटचा जो स्क्रीन प्ले आहे तो खूप पुढे मागे असा जाणार आहे. एक गोष्ट सुरू होते, परत मागे येते, सुरू होते, परत मागे येते. सो ऑडियन्ससाठी हे खूप कन्फ्युजिंग आहे, यु नो. तर ज्यावेळी मागे येते गोष्ट त्याला एक पर्टिक्युलर कलर पॅलेट हवा. सो मी काय केलं होतं की मी अख्खी फ्रेम, तो अख्खा सिक्वेन्स आहे ना, तो ब्लॅक अँड व्हाईट, ओके, आणि त्या ब्लॅक अँड व्हाईटमध्ये फक्त रेड एलिमेंट आहे किंवा ब्लू एलिमेंट आहे, ओके.
तेवढाच फक्त ना कलरमध्ये आहे, बाकी अख्खी फ्रेम तुमची ब्लॅक अँड व्हाईट आहे. ओके, सो हे मी सतत करायचा प्रयत्न करतो. ब्लॅक तुमचा रेड जो आहे किंवा ब्लू आहे आणि व्हाईट जे आहे हे तुमचे एलिमेंट्स आहेत गेम मधले, हे कलर्स आहेत. ओके, आता हे खूप परत म्हणजे मीच मला नाही कॉन्ट्रॅक्ट पण करतो बऱ्याच वेळेला. त्या काळाच्या मनात फारच गोष्ट म्हणजे तेव्हा ती फार इंटरेस्टिंग आणि हे गोष्ट करणं जरा त्यावेळी कठीण होतं. आता हे करणं खूप इझी आहे हा. डिजिटल याच्यामुळे, टेक्नॉलॉजीमुळे. त्यावेळी ज्यावेळी ती शूट केली फिल्म त्यावेळी 435 कॅमेरा जो थोडासा ॲडव्हान्स कॅमेरा होता तोही आमच्यासाठी लक्झरी होती. म्हणजे ॲरी 3 वर शूट केली होती ही फिल्म. ओके, आणि त्यावेळी 435 जर आला तर लक्झरी होती. आणि त्याच्यानंतर ऑफकोर्स म्हणजे 3.5 सारखा जो सिनेमा होता त्यावेळी मला तो 435 ES मिळाला होता, इलेक्ट्रॉनिक शटर. सो तसं 3.5 मध्ये मी एक्सपेरिमेंट केलं होतं की ती अख्खी फिल्म जी आहे ती मी खूप कार्टून फिल्मसारखी शूट केली. कॉमिक्स असतात ना, कार्टून फिल्मपेक्षा कॉमिक स्ट्रिप्स असतात ना, सो कॉमिक स्ट्रिप सारखी ती फिल्म शूट केली होती. सो त्याच्यात ऑन लोकेशन मी ना त्या कॅमेरामध्ये ती फॅसिलिटी होती की तुम्ही रॅम्पिंग करू शकता. सो नॉर्मल चाललंय 24 फ्रेम्समध्ये आणि सडनली नॉर्मल चाललं आणि मग परत सगळं नॉर्मल होतं, किंवा सडनली पिक्चर स्लो होतं मग परत नॉर्मल होतं. सो हे सगळं मी त्या कॅमेरात करू शकत होतो. सो त्या अख्ख्या सिनेमाला मी तशी कॉमिक स्ट्रिप सारखी ट्रीटमेंट दिली होती. सो या आय मीन मला असं वाटतं की प्रत्येक फिल्मला आपण काहीतरी म्हणजे जसा दुनियादारीत पण तो शॉर्ट होता स्पेस किंवा खूप गोष्टी होत्या, पण त्याला मुळात इस्टमन कलर लव्ह स्टोरी असं का म्हणजे ईस्टमन कलर लव्ह स्टोरीचं त्याचं क्रेडिट ऍक्च्युली 2 लोकांना आहे. सगळ्यात पहिला तर मी विकास कदमला त्याचं क्रेडिट देईन. विकास कदम आमचाच खूप चांगला मित्र आहे आणि तो चांगला डिरेक्टर पण आहे, चांगला रायटर पण आहे. आणि त्यावेळी तो रोहित शेट्टी बरोबर खूप साऱ्या फिल्म्स करत होता. सो मी ज्यावेळी विकासला गोष्ट ऐकवली दुनियादारीची, सो फर्स्ट थिंग विकास सॅड की अरे यार आत्ताच्या युगामध्ये, आत्ताच्या एरामध्ये कोणती मुलगी किंवा कोणता मुलगा मुलीसाठी असा 8-8 दिवस थांबून राहील. हा रोमॅन्सच मला पटत नाही आहे आत्ताच्या जनरेशनचा. आताची जनरेशन इज व्हाट्सएप पर प्रपोज करते हैं, व्हाट्सएप पे डेट पे जाते हैं, व्हाट्सएप पे ब्रेकअप होता है, सोशल मीडिया पे बातें होती है. तो मेरे को नहीं लगता है. सो मग मी म्हटलं की मग ही गोष्टच अख्खी त्या एरामध्ये मांडूया का, दॅट इज हाऊ इट स्टार्टेड. सो विकास कदमचं खूप क्रेडिट आहे याच्यामध्ये. आणि सेकंड क्रेडिट इज सचिन गुरव जो आपला पोस्टर डिझाईन करतो, बेसिकली कम्प्लीट कॅम्पेन तो डिझाईन करतो. सो अगेन सचिन गुरवचं क्रेडिट आहे की त्याची लाईन आहे ईस्टमन कलर लव्ह स्टोरी. कारण मी फक्त ह्या थॉटमध्ये होतो की स्वप्नील मला 70s मधला ऋषी कपूर दिसेल, किंवा उर्मिला मला 70s मधली मुमताज दिसेल, किंवा सई मला 70s मधली नीतू सिंग दिसेल, किंवा अंकुश मला 70s मधला बच्चन दिसेल. दॅट वॉज माय होल आयडिया. पण त्याला ईस्टमन कलर लव्ह स्टोरी हे नाव देणारा सचिन गुरव आहे, त्याचं क्रेडिट आहे. म्हणजे मला एक गोष्ट आणखी संजय जाधव माणूस म्हणून अशी वाटते की कशावर कशाचा प्रभाव आहे हे अतिशय खुलेपणाने मान्य करणे ही एक फार दुर्मिळ गोष्ट असते आपल्याकडे. की मला हे या गोष्टीचा माझ्यावर प्रभाव आहे किंवा हे असं मी डोक्यात ठेवलं, ही मान्य करणं ही पण फार मोठी गोष्ट आहे, कारण ही बघायला मिळत नाही. सर हे तर ना मला म्हणजे ह्याचं मला कौतुक आहे की हो हे मी कबूल करतो की हे काय माझं नाही बाबा त्याचं आहे. आणि सेकंडली मला असं वाटतं की आपली फिल्म चुकली आहे, आपली फिल्म फसली आहे हे ऍक्सेप्ट करणं खूप गरजेचं आहे जर पुढची फिल्म बनवण्यासाठी. फिल्म फ्लॉप झाली, काय चुकलं ते विचार करूया, नेक्स्ट टाइम नको करूया. किंवा प्रेक्षकांना आपण दोष देतो की त्यांना कळत नाही. प्रेक्षक येत नाही, असं नाही होतो. प्रेक्षक येतात, त्यांना आवडली तर ते परत आणि जर नाही आवडली, आणि हे मी म्हणू शकतो कारण मला असं वाटतं मी हिट फिल्मपेक्षा फ्लॉप फिल्म जास्त दिले, त्यामुळे मला जास्त एक्सपिरियन्स आहे प्रेक्षकांचा. हिट फिल्म झाली तर आवडली ना तर ते येतातच आणि सतत येतात, आणि नाही आवडली तर नाही येतो. पण हे मोठं झाल्यावर माणसांचं असं असतं, म्हणजे मला मोठं होण्याची इच्छा एवढ्यासाठीच आहे की आपल्या सगळ्या चुकांना आपण ग्लोरीफाय करू शकतो. की म्हणजे मी चुकांमधून शिकत गेलो, काय गरज
नाही पण त्या म्हणजे त्या अनुषंगानेच मला असं मी विचारावं मी मोठं मोठं व्हायचं हेच इथून जी मी सुरुवात केलेली आहे. नाही नाही पण त्या अनुषंगानेच मला खरोखर असा मुद्दा वाटतो की दुनियादारी सारखी गोष्ट तुम्ही दोनदा केली म्हणजे एक 2 माध्यमांमध्ये केली म्हणजे टीव्ही मध्ये पण केली काय पर्सनल दुखणं विकणं त्याच्यात म्हणजे कशामुळे नाही हो, नाही मी दुनियादारी ऍक्च्युली एकदाच केली असेल सिनेमामध्ये. त्यात काय एखादी गोष्ट हिट झाली ना की मग त्याच्याबरोबर ना आपलं असोसिएशन प्रत्येक ठिकाणी होत जातं. म्हणजे अजूनही मी ज्या कुठेही जातो तर मला आधी संजय जाधव यांनी दुनियादारी बनवला होता असंच बोललं जातं. ऑफकोर्स मला काही याचं वाईट वाटत नाही, मला अभिमानच वाटतो कारण माझा सिनेमा आहे. पण कधी कधी असं वाटतं की दुनियादारी सोडून पण मी खूप काही काम केलं. माझा दिल दोस्ती दुनियादारी हा सब्जेक्ट ऍक्च्युली हे टायटल पण माझं नाही यु नो बिकॉज ते चॅनलनेच ठरवलं होतं. आणि पण बिकॉज दुनियादारी नंतर माझी ती सिरियल आली सो दिल दोस्ती दुनियादारी आणि ते दुनियादारी बरोबर एक असोसिएशन झालं. आणि ऑफकोर्स दुनियादारी बरोबर आयुष्यभर असोसिएशन राहणारच आणि त्याचा मला आनंदच आहे, मला अभिमानच आहे. पण ऍट द सेम टाइम मी चेकमेट पण केलाय, ऍट द सेम टाइम मी डोंबिवली फास्ट पण केलाय, मी जोगवा पण केलाय आणि मी येणारे पैसा पण केलाय, मी लकी पण केलाय, मी गुरु पण केलाय. नाही पण तुम्ही काही जरी केलं किंवा करत राहिला इथून पुढे पण काही जरी किंवा चुका जरी गेल्या पुढे सगळ्या तरी लोक ते म्हणतील की संजय जाधव असा आहे, संजय जाधव तसा आहे, पण त्यांनी दुनियादारी केली दिघ्यासारखी ती. पण आता कसं होतं ना की दुनियादारीची मजा नाही हो हेच प्रत्येक वेळी ऐकायला. हा पण प्रत्येक कलावंताला आहे तो मुद्दा. पण यात आणखी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारायचा होता की जेवढे म्हणून प्रयोग केले, जेवढे सिनेमॅटोग्राफर म्हणून, दिग्दर्शक म्हणून किंवा त्यातली सगळ्यात आवडती गोष्ट कुठली की सगळ्यात हा प्रयोग मला म्हणजे करता आला याचा मला अभिमान आहे किंवा हे आनंद आहे? सर अजूनपर्यंत तसं झालं नाही की खूप आनंद झाला मला. म्हणजे प्रत्येक वेळी प्रयोग ज्यावेळी करत होतो त्यावेळी मी शेकी होतो. पण आता जो मी सिनेमा केलाय तमाशा लाईव्ह नावाचा जो तुम्हीच दिलाय तर तमाशा लाईव्ह हा मला असं वाटतं की हे मी करू शकलो याचा मला आनंद आहे. बिकॉज तमाशा लाईव्ह हा कम्प्लिटली म्युझिकल सिनेमा आहे आणि म्युझिकल सिनेमा करायचा हे माझं गेले कित्येक वर्ष स्वप्न आहे आणि खूप जेन्युअन नोटला स्वप्न आहे. म्हणजे ऑफकोर्स तुमच्याबरोबर कितीतरी वेळा सिनेमा डिस्कस करताना मी म्हणायचो आपण ह्याला म्युझिकल करूया यु नो. तर माझं हे स्वप्न आहे आणि ते स्वप्न कुठेतरी मी असं नेहमी म्हणायचो की यार मरने के पहिले एक बार म्युझिकल करणार बस. आणि फायनली तमाशा लाईव्ह मी करू शकलो. तो पिक्चर कसा होतोय किंवा तो कसा रिसीव्ह होतोय हे मला नाही माहिती, पण तो ऍटलीस्ट मी करू शकलो. जे करायचं होतं ते ठरवलं होतं. म्हणजे मुळात सगळ्यांना मला सांगायला म्हणजे की संजय जाधव यांच्या सिनेमाचं शूटिंग चालू असेल आणि संजय जाधव जर छायाचित्रण करत असतील तर सिनेमाला मोठ्या आवाजात किशोर कुमारची गाणी चालू असतात आणि काहीही कोणाला कळत नसतं. म्हणजे काही आवाज कोणी काही बोलण्याचा विषयच नसतो की फक्त तिथं गाणीच ऐकू येत असतात आणि फक्त ते इशाऱ्यावर लाइटिंग चालू असतं. त्यामुळे आपला एक म्युझिकल प्रवास सुरुवातीपासूनच त्यांनी ठेवलेला आहे. पण या सगळ्या प्रवासात म्हणजे सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट मला काय वाटली की हे सगळं प्रयोग केले किंवा ह्या सगळ्या गोष्टी केल्या प्रत्येक वेळी चढ उतार बघितलेले आहेत तुम्ही आयुष्यात. म्हणजे असं नाही की हा माणूस आता यशस्वी झाला आणि ह्याच रुळावर गाडी आहे. तर या सगळ्या घटनांचा किती परिणाम होतो करिअरवर किंवा कामावर की इतक्या गोष्टी घडत असतात, अपडाऊन्स असतात ह्या सगळ्या? एक तर सर चढ खूप कमी बघितले, उतार खूप जास्त बघितले. म्हणजे असं बऱ्याच वेळा होतं की उतार बघितला त्याच्यानंतर लॉ असा आहे की उतारनंतर चढ बघायला पाहिजे. मी उतारनंतर परत उतार बघितलाय. ओके सो वेल जोक सपाट सर. पण खरं सांगू की एकतर मला असं वाटतं की आई वडिलांची पुण्याई आहे आणि तुमच्यासारखे खूप मित्र आहेत जे खरंच सपोर्ट करतात. आणि प्रत्येक वेळी ना तो उतार बघितला की प्रत्येक वेळी नव्याने चढ बघायची एक उमेद असते ना ती देणारी काही माणसं आहेत जेन्युअनली. आणि त्याच्यामुळे असं होतं की चलना यार हो जाएगा यू नो नथिंग इज परमानेंट, ये देख लिया कुछ अच्छा ही होगा. सो बस त्याच नोटवर चाललंय सर.
आणि बाय गॉड्स ग्रेस मी खरं सांगतो की इतके उतार बघून सुद्धा परत एकदा वरती बघायची जी उमेद आहे ना ती ऍक्च्युली तुमच्यासारख्या मित्रांमुळे आहे. नो राईट फ्रॉम यू टू एव्हरीवन की चल ना यार, हो जाएगा. नाही आणि ती खरोखर आई वडिलांची पुण्य आहे, जसं मगाशी म्हणाला तुम्ही. कारण हे आता सांगूनही विश्वास बसणार नाही एवढं तुम्ही स्वतःला बदलून टाकलंय. हो. म्हणजे संजय जाधव बहुत फिल्मी आहे यार, किंवा संजय जाधव बहुत हिंदी आहे यार, अंग्रेजी. पण मराठी एका मध्यमवर्गीय घरात ठाण्यातून किंवा अशा घरातून एक मुलगा करिअर करतो, तो थेट या क्षेत्रात येतो आणि ज्याच्यावर आता विश्वास पण बसत नाही की हा खरोखर असा एक सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातला असेल, कुठल्या तरी जरा फिल्मी याच्या घराण्यातूनच असेल असं वाटण्या इतपत बदल स्वतः तुम्ही करून नाही, पण घेतला. सर काय आहे ना तुम्ही एक लक्षात घ्या की जर तुम्हाला त्यांच्यातलं एक व्हायचं आहे ना तर मला असं वाटतं की तुम्हाला तसं व्हावं लागतं आणि मग ते तुमच्या सिस्टम मध्ये येतं. बरोबर. म्हणजे आता तुमची गोष्ट वेगळी आहे सर, तुम्हाला कोणामध्येच राहायचं नाही. तुमचं एक स्वतंत्र नागालँड बेट आहे, तुमच्या बेटावर कोणी आला तर तो वेलकम आहे. नाही आपण संजय जाधव यांच्याविषयी बोलतो. पण अदरवाईज या इंडस्ट्रीमध्ये कसं आहे ना की त्या राज्याचा एक रूल आहे, तो त्या रूल प्रमाणे तुम्हाला वागायला लागतं. जर तुम्हाला त्यांच्यातलं व्हायचं आहे तर मला फिल्म इंडस्ट्रीमध्ये राहायचं, तुम्हाला फिल्मी होणं गरजेचं आहे. आणि फिल्मी होणं म्हणजे खोटं होणं आहे का, तर नाही. यु नो, तर ती एक पर्टिक्युलर स्लँग आहे, ती एक पर्टिक्युलर लँग्वेज आहे. त्या फिल्म इंडस्ट्रीतले काही शब्द आहेत जे समोरच्याला लगेच आपलेसे वाटतात. बरोबर. म्हणजे अगदी सिंपल सांगायचं तुम्हाला तर की अरे जगताप सर मैं क्या बताऊं आपको, अभी जगताप सर बोलना, सर बोलना इज व्हेरी फिल्मी. पण म्हणून मी तुम्हाला डिसरिस्पेक्ट करतो का, नाही. मी जेन्युइनली सर म्हणतो, पण सर हे बाय डिफॉल्ट येतं बिकॉज दॅट इज इट्स अ रूल ऑफ आवर फिल्म इंडस्ट्री कि सामने कोई भी हो उसको रिस्पेक्टफुली बात करो. तो मैं सर करके बात करता हूँ, इसमें हाँ मैं फिल्मी हूँ. यू नो, आप जब अगर आप बात करेंगे तो सर क्या हुआ, मैं उधर गया था, कट्टू मेरे को इसका फोन आया, सो दिस कट्टू इज व्हेरी फिल्मी. बट इज इट हार्मफुल, नो. हा ह्या राज्याचा रूल आहे सर, ही स्लँग आहे. यु नो, हा वाक्प्रचार इकडे वापरला जातो आणि तो मी वापरतो. यस मी फिल्मी होना, तो हा मैं फिल्मी हूँ. फिल्मी होना मतलब नॉर्मली काय होतं, दोन गोष्टी मला नेहमीच ते बोलबिडूच्या माध्यमातून मी बोलतो. आय डोंट नो हे कितपत पटेल लोकांना मला माहिती नाही की सर कसं आहे ना की फिल्म इंडस्ट्रीकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन आहे ना, आय डोंट नो, पण ऑलवेज दे वॉन्ट टू से की अरे नाही फिल्म इंडस्ट्रीत नको जाऊ सा, इथे फार लपडी असतात. सो मला ना नेहमी अशा लोकांना बघून एक प्रश्न विचारायचा वाटतो की जर फिल्म इंडस्ट्रीमध्ये खूप लपडी आहेत तर मग कोर्टात फक्त फिल्म इंडस्ट्रीचीच लफडी असती ना, मग बाहेर काही झालंच नसतं. यु नो, पण फिल्म इंडस्ट्रीची किती प्रकरण आहे तिथे. फिल्म इंडस्ट्री इज नॉट बॅड, रादर फिल्म इंडस्ट्री इज वन व्हेरी डिग्निफाईड प्रोफेशन. खूप म्हणजे हे खरंच खूप कलात्मक आहे की तुम्ही 3 तास 2 तास एका माणसाला वेगळ्या विश्वात घेऊन जाता, यु नो, आणि खूप सक्सेसफुली घेऊन जाता आणि सक्सेसफुली त्याला त्या विश्वातनं बाहेर काढता. हा क्राफ्ट, याला रिस्पेक्ट द्या नका देऊ इज कम्प्लिटली सब्जेक्टिव्ह आणि इंडिव्हिज्युअल आहे ते ओपिनियन. त्याच्याबद्दल मी काहीच बोलू शकत नाही. पण ॲटलिस्ट असे नोशन्स लोकांच्या मनात आहेत ना. आता फॉर एक्झाम्पल संजय जाधव फिल्मी आहे, तर तुम्ही मला म्हणणं फिल्मी आहे ही गोष्ट वेगळी आहे सर, बिकॉज यू आर ऑल्सो अ पार्ट ऑफ फिल्म इंडस्ट्री. ओके, पण हा फिल्मी आहे, नॉट संजय जाधव, पण हा फिल्मी आहे म्हणजे हा खोटा आहे असं नाही मग. यु नो, फिल्मी माणूस हा कधी खोटा असू शकत नाही. जर तो खोटा असेल ना तर तो इतकी चांगली कलाकृती देऊच शकत नाही. कारण चांगली कलाकृती करण्यासाठी सर तुम्हाला माणूस म्हणून खूप क्लीन राहावं लागतं. अदरवाईज तुम्ही नाही डिलिव्हर करू शकत. यु नो, तुम्ही कोणत्याही प्रोफेशनमध्ये तुम्ही तुमचं मन बाजूला ठेवून तुम्ही तुमचं काम करू शकता. इथे तुम्ही क्लीन मनानेच काम करायला लागतं तरच तुम्ही काहीतरी डिलिव्हर करू शकता. यु नो, सो थँक गॉड तुम्ही बोललात आणि मला पण हे सुचलं, मी बोललो पटकन. नाही, आणि पण त्यातली सगळ्यात मोठी गोष्ट असते की सिनेमा हे माध्यम म्हणजे मला बाकीच्या कुठल्याही गोष्टीत तुम्हाला जग तुमचा न्याय करणार नसतं इतक्या लवकर. बऱ्याच लोकांचं तर आयुष्य जातं त्यांचं, पण त्यांचा न्याय होत नाही.
म्हणजे बरेच भ्रष्ट लोक, पैसे खाणारे लोक किंवा अगदी ते निघून जातात आयुष्य त्यांचं. पण सिनेमा किंवा या माध्यमात दर शुक्रवारी तुमचा न्याय होणार आहे. तुमचं काय आहे ते जनता ठरवणार आहे. आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. त्यामुळे माणसं फार जमिनीवर असतात, फार माणसं नसली तर ती येतात किंवा ते सगळं तुमच्या आयुष्यात घडत असतं आणि ते लोक ठरवत असतात. हो, आणि हल्ली तर काय झालं, सोशल मीडिया आला ना, त्याच्यामुळे ना फिल्म रिलीज झाली ना त्याच्यानंतर 15 मिनिटानंतर व्हॉट्सअप आणि सोशल मीडियावर सुरू होतं थिएटरमध्ये बसूनच, नाही रे बकवास आहे, फर्स्ट हाफ एकदम ढिला आहे, सेकंड हाफ ओके आहे. माझी मुलगी मला त्या दिवशी आम्ही सिनेमा बघायला गेलो होतो, सो फर्स्ट हाफ जसा संपला, शी सेड बहुत क्लिशे आहे ना पापा. त्या डिरेक्टरने खूप मेहनत केली आहे सिनेमा बनवायला. मला नेहमी असं वाटतं की यार रिस्पेक्ट करते ना आपण, बघायला गेलो ना त्याच्या मेहनतीला रिस्पेक्ट, बरोबर, यु नो, बिकॉज इट टेक्स लॉट ऑफ एफर्ट्स अँड लॉट ऑफ टाइम अँड लॉट ऑफ एनर्जी. पण त्यातले त्या निमित्ताने मला सगळ्यात मुद्दा तो समारोपाकडे महत्त्वाचा वाटतो की गावोगावून लोक येतात, तरुण पिढी येते की त्यांना शिकायचं असतं, त्यांना या क्षेत्रात काम करायचं आहे आणि ते अतिशय प्रामाणिकपणे त्यांच्याकडे विषय आहेत सगळे. पण एक न्यूनगंड असतो, भाषेचा असतो, राहणीमानाचा असतो किंवा या लोकांमध्ये आपण कसं वागणार. पण ह्या सगळ्यांना अभिनेता म्हणून किंवा दिग्दर्शक म्हणून बाकी सगळ्या गोष्टी सांगणारी लोक खूप आहेत. तसे इंटरव्ह्यू खूप स्टार्सचे, सुपरस्टार्सचे, ॲक्ट्रेसचे सगळ्यांचे आहेत अवेलेबल. पण तांत्रिकदृष्ट्या एक DOP म्हणून, एक छायाचित्रण कलेसाठीच आलेल्या तरुणांना ह्यांना, कारण आजकाल खूप लोक स्वतःहून शॉर्ट फिल्म बनवतात, अप्रतिम शॉर्ट फिल्म गावोगाव मुलं बनवत आहेत. तर यांना काय सांगाल की म्हणजे तुम्ही पण त्या खूप बघितलेल्या आहेत किंवा खूप लोकांशी तुमचं परिचय पण आहे, तर या लोकांना एक इन्स्टिट्यूट सुरू करताना जसे तुमचे विचार आहेत तसे या लोकांना काय सांगाल की काय दिशेने किंवा काय केलं पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं सर मला असं वाटतं की न्यूनगंड भाषेचा ठेवणं खूप चुकीचं आहे. कारण मी नेहमी असं म्हणतो की प्रमाण भाषा काय आहे ते तुम्ही ठरवा. पण जर तुम्हाला रडायचं आहे तर तुम्ही कोणत्या पर्टिक्युलर लँग्वेजमध्ये रडाल का, किंवा तुम्हाला जर हसायचं आहे तर तुम्ही कोणत्या पर्टिक्युलर लँग्वेजमध्ये हसता का. यु नो, तुम्हाला जसं हसता येतं तसं तुम्ही हसता, तुम्हाला जसं रडता येतं तसं तुम्ही रडता. आणि आपण तर कलाकार आहोत ना, आणि मी तर सिनेमॅटोग्राफर आहे, मी तर फोटोग्राफर आहे. सो माझी जी काही लँग्वेज आहे, माझी जी काही भाषा आहे ती माझ्या चित्रांमधूनच दिसणार आहे. सो स्पेशली टेक्निशियन्स म्हणून एंटर करणाऱ्या लोकांनी तर भाषेचा न्यूनगंड तर अजिबात ठेवला नाही पाहिजे असं मला वाटतं. कारण तुमची भाषा कोणती असेल, मला उद्या जर तेलुगू सिनेमाचं सिनेमॅटोग्राफी करायची असेल तर मला भाषेचा प्रॉब्लेम कधीच नाही, यु नो, बिकॉज माझी सिनेमॅटोग्राफी जी आहे त्याची लँग्वेज ठरलेली आहे, त्याची चित्राची लँग्वेज आहे आणि त्या लँग्वेजमधनंच मला बोलायचं आहे. यु नो, ॲट द सेम टाइम तुम्हाला मेकअप मन व्हायचं, तुम्हाला आर्ट डिरेक्टर व्हायचं, तुम्हाला एडिटर व्हायचं, तुम्हाला VFX आर्टिस्ट व्हायचं, तर त्याच्यासाठी भाषेचा न्यूनगंड असणं, येस, असं बऱ्याच वेळा होऊ शकतं की रादर होतं. हे माझ्याही बाबतीत झालं की मी ज्यावेळी लोकांना भेटतो आणि त्यावेळी ते फ्लुएंट इंग्लिश बोलतात आणि सुरुवातीला हे व्हायचं नेहमी की अरे मला कळत पण नाही मी यांच्यासमोर कसा उभा राहू, यु नो, आणि जर तो कॉन्फिडन्स नसेल ना तर तो आपल्या चेहऱ्यावर दिसतो. सो मला असं वाटतं की त्याचा न्यूनगंड बाळगण्यापेक्षा आपण ते आत्मसात केलेलं काय वाईट आहे. उगीच नाही हीच माझी भाषा आहे आणि मी ह्याच्यातच बोलणार, तू त्याच्यातच बोल, कशासाठी आपल्याला त्यांच्यावर काम करायचं नाही. भाषे पलीकडेही म्हणजे आता फक्त कॉम्प्लेक्स असा मुद्दा नाही, न्यूनगंड हा मुद्दा नाही की इथून पुढे काही वर्षात आता कॅमेराने सगळं झालं पण कशात संधी असेल VFX सारख्या क्षेत्रात, की काय तरुणांनी म्हणजे आपल्या बोलबिडूच्या वाचक प्रेक्षकांनी. मला असं वाटतं की तुम्हाला जे क्षेत्र आवडतं त्या क्षेत्रात संधी आहे. तुम्हाला स्टील फोटोग्राफी आवडते तर स्टील फोटोग्राफीमध्ये संधी आहे. तुम्हाला सिनेमॅटोग्राफी आवडते, तुम्हाला एडिटिंग आवडतं, तुम्हाला काय आवडतं आणि असं काय आहे जे तुम्ही 36 आवर्स 48 आवर्स तुम्ही न थकता न झोपता कंटिन्युअसली करू शकता, पॅशनेटली करू शकता, हे स्वतः चेक करा. तुम्हाला जर असं मेकअप मन होणं, ओके, सो मेकअप मन होण्यासाठी फक्त चेहरा रंगवणं इज नॉट मेकअप मन's जॉब. यु नो, फिल्म इंडस्ट्रीमध्ये जर तुम्हाला मेकअप मन व्हायचं आहे तर तुम्ही चेहरा रंगवलात त्याच्यानंतर जोपर्यंत तुमचा चेहरा तिकडे उभा आहे तोपर्यंत तुम्हाला तिकडे उभं राहणं गरजेचं आहे. तुम्ही उभं राहू शकता का? तुम्ही सतत त्याचा घाम टिपू शकता का?
आणि आवडीने टिपू शकता. हम्म. तुम्हाला त्याचा कंटाळा येणार आहे का? कंटाळा येणार असेल तर आता नका करू, बिकॉज दॅट इज नॉट युअर फील्ड. पण जर तुम्हाला तुमचा मेकअप खराब झालेला आवडत नाहीये आणि म्हणून तुम्ही त्याची काळजी घेण्यासाठी तो मेकअप टिपताय, तो घाम टिपताय, यु नो यू आर पॅशनेट अबाउट युअर जॉब, यु नो विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. यू हॅव टू बी पॅशनेट अबाउट युअर जॉब. तुम्ही पॅशनेटली करा, मग तुम्ही या फिल्म इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला जे आवडतं त्या क्षेत्रात तुम्हाला संधी आहे आणि 100% संधी आहे. देर आर लॉट ऑफ, म्हणजे असं कॅल्क्युलेट करून कधीच होत नाही, स्पेशली फिल्म इंडस्ट्रीमध्ये, की आता काय VFXला ऑपॉर्च्युनिटी आहे मग मी VFX शिकतो. जर तुला गतीच नसेल तर VFX शिकून काय करणार आहे? फायनली VFX करताना आता अगदी तुम्हाला साधं उदाहरण देतो, झिरो सारखा सिनेमा सर, ओके, शाहरुख खानचा. सो मी ज्यावेळी माझा ये रे रे पैसा नावाचा सिनेमा होता आपला, त्याचं मी कलर करेक्शन करत होतो, त्यावेळी त्या सिनेमाचे VFX चालले होते त्या लॅबमध्ये, ओके. त्याच्यानंतर माझा लकी आला. लकी मी लिहिला, लकी शूट केला, लकी एडिट केला. लकीचं कलर करेक्शनला मी ज्यावेळी गेलो त्यावेळी झिरोचे VFX चाललेच होते. त्याच्यानंतर माझा खारी बिस्किट आला. खारी बिस्किट मी लिहिला, खाली शूट केला, एडिट केला, कलर करेक्शनला गेलो. एक 2.5 वर्ष तरी गेली या प्रोसेसमध्ये. 2.5 वर्ष एका सिनेमाचं VFX चाललंच होतं आणि ते 400 आर्टिस्ट रोज एकच शॉट VFX करतच होते. यु नो, एवढं पॅशन आहे का आपल्याकडे? तर VFX मध्ये संधी आहे. यु नो, अदरवाईज तुम्हाला जर आता चला VFX काय इथे ब्लास्ट झाला असं नाही होऊ शकत. देन देर इज नो पॅशन, देर इज नो ऑपॉर्च्युनिटी. तुम्ही शिकाल भले, पण ते तुम्हीच कंटाळणार, कारण ते खूपच किचकट काम आहे. फक्त संधी बघून चालणार फक्त नाही. संधी बघून आपली आवड पण. मला असं वाटतं तुमची आवड, तुमची पॅशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि आवड सगळ्यात महत्वाचं. आणि पॅशन काय ना सर, पॅशन एकदा तुम्हाला ती आवड निर्माण झाली ना की पॅशन येणारच आणि मग तुम्ही तेच करत राहणार. तुम्ही दिवस रात्र तोच विचार करत राहणार आणि याच्यात काहीच चुकीचं नाही. मला तर अजिबात याच्यात काही चुकीचं वाटत नाही की अरे वो दिन रात वही काम करते रहते हैं, उसमें क्या गलत है? त्याला आवडतं तो करतो, मला आवडतं मी करतो. मी दिवस रात्र सिनेमाचा विचार करतो, तर मला आवडतं आणि माझ्या विचार करण्यामुळे मी कोणाला त्रास देत नाहीच ना. माझे भरपूर मित्र आहेत, माझी फॅमिली आहे, आय एम हॅव्हिंग गुड टाइम. बट मी पॅशनेटली ते करतो, मला ते सतत करायला आवडतं. मी अजूनही इफ यू टेल मी 48 आवर्स डू सिनेमॅटोग्राफी, मी उभं राहून मी न थकता मी करू शकतो आणि विथ कॉन्फिडन्स मी करू शकतो. मी कॉन्फिडन्स मी सांगतोय. नाही ते पॅशन मी बघितलेलं पण आहे आणि मी जेवढा तुम्ही सिनेमाचा विचार करता तेवढा मी करू शकत नाही. म्हणजे तेवढं हे पण मी अनुभवलेलं. पण त्यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट मला संजय जाधव या माणसाची ही वाटते की मराठीत असे कित्येक दिग्दर्शक आहेत ज्यांचा पहिला सिनेमा DOP म्हणून, सिनेमॅटोग्राफर म्हणून संजय जाधव यांनी केलेला आणि तो अतिशय हिट झालेला आहे. असे कित्येक उदाहरण आहेत. आणि ही सिनेमॅटोग्राफर म्हणून यश आहे असं मला वाटत नाही संजय जाधव. हे माणूस म्हणून यश आहे. कारण एखाद्या नवीन दिग्दर्शकाबरोबर काम करावं असं वाटणं किंवा करणं की ह्याला फार, की आपण या क्षेत्रात या उंचीवर असताना एखाद्या नवीन दिग्दर्शकाचा सिनेमा करणे खूप मोठ्या मनाची गोष्ट असते, मोठ्या मनाच्या माणसाची गोष्ट असते. या पूर्ण गप्पा टप्पांमध्ये खरं तर या गप्पा कोणाला शिकवण्यासाठी किंवा कोणाला काही ज्ञान देण्यासाठी आपण मारलेले नाहीत. आपण फक्त माणूस म्हणून हा प्रवास समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि आज गप्पा मारल्याबद्दल बोलभिडूतर्फे तुमचे आभार आणि खूप मजा आली. मला असं वाटतं की तुम्हा सगळ्यांनाही मजा आली. थँक्यू.